नमस्कार मंडळी, आज आपण करतोय राजगिऱ्याचा हलवा। हा हलवा चवीला छान लागतो, पोटभरीचा आहे, खूप पौष्टिक आहे आणि एक पारंपरिक पदार्थ आहे। तर हा हलवा करताना अगदी छोट्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत, ज्याने आपला रवाळ आणि खूप टेस्टी असा हलवा होईल। राजगिरा भाजताना काय काळजी घ्यावी, तो भाजला कसा समजावा यासाठी एक छोटीशी टिप्ससुद्धा असली नक्की बघा। यासाठी मी राजगिरा विकत आणला आहे, बाजारामध्ये राजगिरा विकत मिळतो। राजगिऱ्याचं पिठे मिळतं, पण शक्यतो राजगिरा आणायचा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये रवाळ करून घ्यायचा आहे, फार बारीक करायचा नाही। तर अशा तऱ्हेने मी तो रवाळ मिक्सरमधून दळून घेतलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटी राजगिऱ्याला अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण या राजगिरा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। राजगिरा अगदी खमंग भाजला गेला पाहिजे, म्हणून गॅसची पॉवर कमी करायची। राजगिरा भाजला जातोय तोपर्यंत इथे मी 2 वाटी दूध आपण गरम करायला ठेवायचं आहे। म्हणजे राजगिरा जेवढा असेल त्याच्या दुप्पट दूध, पाणी किंवा दूध आणि पाण्याचं मिक्सचर ठेवायचं आहे। मी दूध आणि पाण्याचं मिक्स ठेवलं आहे, ते बाजूला गरम करायला ठेवलं आहे। आता राजगिरा आपलं खमंग भाजतोय तोपर्यंत बघूया की राजगिरा हे 4 ते 5 हजार वर्षापासून भारतामध्ये खाल्ला जातो। हे एक सुपर फूड आहे, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्याचबरोबर लोहाचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे। ऊर्जा देणारा असा पदार्थ आहे, आरोग्याला अतिशय उत्तम असा पदार्थ मानला जातो। तर बघा, अशा तऱ्हेने आपण राजगिरा छान भाजून घेऊया। राजगिरा भाजला गेला की त्याचा एक सुंदर असा सुगंध आपल्याला येतो, छानपैकी मस्त असा खमंग असा सुगंध यायला लागतो घरामध्ये की समजायचं भाजला। आणि नसेल समजलं तर एक थेंब असं पाणी टाकायचं। बघा, मी ते थेंबभर पाणी टाकलं, चरकन आवाज होतो त्याचा, जेणेकरून म्हणजे समजतं की राजगिरा अगदी परफेक्ट भाजला गेला आहे। या ठिकाणी यानंतर मी यामध्ये टाकून घेतले ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार टाका, नाही टाकले तरीसुद्धा चालतील। इथे टाकून घेतले आणि एक थोडासा आपण ते राजगिऱ्याबरोबर परतून घेऊया, म्हणजे छान परतले जातील, म्हणजे वेगळे आपल्याला तळायची काही गरज राहत नाही। तर राजगिऱ्याबरोबर आपले ड्रायफ्रुट्स परतून झालेले आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध। तर मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे, तर ते यामध्ये घालायचं। पहिले थोडंसं घातलं, एकत्र मिक्स करून घ्या। बघा, अशा तऱ्हेने। आणि रवाळ केल्यामुळे याला एवढं लागतं। अगदी तुम्ही बारीक जर पीठ केलं तर थोडं दूध पाण्याचं प्रमाण कमी लागतं। तर बघा, आता उरलेलं पण मी दूध पाणी घालून घेते। त्याने काय होईल, आपला राजगिरा छानपैकी यामध्ये फुलून येतो। तर हे छान मिक्स करायचं आहे, कुठेही गुठळी होत नाही, कारण आपण वापरतानाच रवाळ पीठ वापरलं आहे, त्यामुळे गुठळी होत नाही। आता बघा, गॅसची पॉवर इथे मात्र मीडियम टू हाय ठेवायची आणि बघा, सगळं दूध आपल्या राजगिऱ्याने छान शोषलं गेलेलं आहे। बघा, अशा तऱ्हेने किती मस्तपैकी आताच एवढा छान दिसतोय। जर तुम्ही उपासाला मीठ खात असाल तर चिमूटभर मीठ घातलं तरीसुद्धा चालेल। आता हे छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे। बघा, छान लुसलुशीत असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये टाकते साखर। तर 1 वाटी राजगिऱ्याला मी 1/4 वाटी साखर घातली आहे। पिठाच्या अंदाजाने घ्याल तर निम्मीच साखर लागेल आणि मी राजगिऱ्याच्या अंदाजाने घेतली, त्यामुळे 1/4 वाटी घातलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर घालू शकतात किंवा कमीही घालू शकतात, कमी हवे असेल तर। दुसरं असं साखरेच्या ऐवजी गूळसुद्धा वापरू शकतात। गॅसची पॉवर आता मंद ठेवायची, मस्त साखर विरघळू द्यायची आहे आणि त्यानंतर बघा, आपल्या राजगिऱ्याच्या शिऱ्याचा रंग बघा, हा मस्त आलेला आहे आणि असा हा हलवा आपला छान तयार होतो। त्यानंतर गॅसची पॉवर बंद करायची आणि सगळ्यात शेवटी घालायची वेलची पावडर। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।